नमस्कार. संतोष आबा काकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. टिहरी प्रकल्पाच्या या पाणवठीच्या फुगवट्यावर आपण आहोत. अतिशय सुंदर पद्धतीनं आणि पर्यावरणाला साजेसं असं हे धरण, या धरणामध्ये ही बोटीतील घरं, सगळ्या बाजूने डोंगर आणि डोंगराच्या मधोमध धरण हा निसर्ग, भरभरून निसर्ग. इथे फळांची झाडंही भरपूर आहेत. ये दक्षिण काली है, इसी को धारी देवी कहते हैं. ये माँ दक्षिण काली धारी देवी. देखिए जितने भी तीर्थ यात्री आ रहे हैं, यदि उनके साथ धारी माता मंदिर, काली मातेचा अवतार असणार हे धारी माता मंदिर. पाण्याच्या अगदी मधोमध मंदिर उभे आहे. आपण आलो आहोत रुद्रप्रयागला. त्या रुद्रप्रयागच्या ठिकाणी अलकनंदा आणि मंदाकिनी या दोन नद्यांचा संगम होतो. बद्रीनाथहून येते ती अलकनंदा आणि केदारेश्वरवरून येते ती मंदाकिनी, या दोन नद्यांचा या ठिकाणी संगम होतो. ये भी संगम है. ये तीन नदी कुठे आहे का? खाली बघा ना, तो कलर वेगळा दिसतो ना पाण्याचा. त्या साईडचं मंदिराचं येऊ द्या शिखर. अलकनंदा आणि मंदाकिनी या दोन नद्या या ठिकाणी
संगम होतोय. रुद्रप्रयाग या स्थळाला असं नाव आहे. डोंगराच्या पायथ्याशी अशा स्वरूपाचं गाव आणि त्या रुद्रप्रयाग गाव आणि त्याच्या तिथं 2 नद्यांचा संगम होतो. समोर जी दिसते पलीकडच्या बाजूला ती आहे अलकनंदा. अलकनंदा येथे आणि अलीकडच्या बाजूला जी आहे ती ग्रीन दिसते ती मंदाकिनी. रुद्रप्रयाग या ठिकाणी अलकनंदा आणि मंदाकिनी या 2 नद्यांचा संगम होतो. दोनही नद्यांचं पाणी वेगवेगळं दिसतं आणि दोनही नद्या अगदी क्लिअर कट स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात. 2 बहिणी एकत्र होत असताना आपापला रंग एकमेकांमध्ये मिसळून जातात. निसर्ग फार मोठं शिकवून जातो माणसाला.